भगूर नगर परिषदेची निवडणूक भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लढवली जाणार आहे आणि या संदर्भात ज्या दोघांच्या पक्षांची युतीची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर देवळालीचे आमदार सरोज आहेर देखील आहेत आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आज पत्रकार परिषद घेऊन संयुक्तरित्या निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत देवळालीचे आमदार सरोज आहेर आहेत। ताई, आपण या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी संयुक्तरित्या निवडणूक लढवणार आहात। हो, आत्ताच आम्ही तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व एकत्र येऊन ही घोषणा केलेली आहे आणि भगूरची 2025ची निवडणूक ही आम्ही जोमाने लढवणार आहोत। आपण दोन पक्षांनी या ठिकाणी युती केलेली आहे, मात्र राज्यात जर बघितलं तर आपल्याला 3 पक्षांचं सरकार पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला भगूर नगर परिषदेत विचारात घेतलेलं नाही आहे का, किंवा आपल्याला तसा पद्धतीचा प्रस्ताव आलेला नाही का? महाराष्ट्रात 3 घटक पक्षांचं सरकार आहे। आज आपण बघतोय की भगूरमध्ये कुठलाही विरोधक आपल्याशी लढण्यासाठी तयार नाही किंवा तसं स्ट्रक्चर नाही आहे। त्यामुळे घटक पक्षामध्येच मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होते। शिवसेनाची 25 वर्षापासून इथं सत्ता आहे, पण आज आपण बघतोय की भगूरचा विकास हा झालेला नाही। आज क्रांतीसूर्य सावरकरांची ही जन्मभूमी आहे आणि ती जन्मभूमी भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या भगूरचा विकास व्हावा त्या दृष्टीने मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची आम्ही युती केली आणि मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। नक्कीच परत तुमच्याकडे एकदा येतो। आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्यासमोर देखील शिंदे गटाचा उमेदवार आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे कुठेतरी वचपा काढण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीची एक चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। चर्चा या सुरू असतात, परंतु तो कुठलाही भाग नाही। विधानसभेची निवडणूक झाली, जो काही कौल होता तो जनतेने मला दिलेला आहे आणि आज मी त्यांची सेवक म्हणून, आमदार म्हणून इथे या भगूरचा विकास करण्यासाठी हे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि वेळेवर सगळ्या गोष्टी बोलेल, कारण आज ती बोलण्याची वेळ नाही आहे। नक्कीच आपण भाजप आणि राष्ट्रवादी दोघं मिळून निवडणूक लढवत आहेत। आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार आहे आणि कुठल्या पक्षाचा? आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष ह्या सौ आमच्या प्रेरणाताई बलकवडे या उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहे आणि त्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। पूर्ण पॅनल पण आमच्या मताधिक्याने निवडून येईल याची पूर्ण व्यूहरचना आमची सुरू आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की बदल म्हणून नक्कीच एक संधी ही जनता आम्हाला देईल, कारण गेल्या 5 वर्षामध्ये मी जे काही काम या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे त्याचं कुठेतरी लोकांचा विश्वास मी मिळवलेला आहे आणि त्याच विकास कामांच्या जोरावर नक्कीच हे आव्हान मी भगूरच्या जनतेला करणार आहे। नक्कीच आपल्यासोबत ज्यांची नगराध्यक्ष पदासाठी थेट उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या देखील प्रेरणा बलकवडे आपल्यासोबत आहेत, त्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत। ताई, तुम्हाला राष्ट्रवादी आणि भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे। आपल्यासमोर आता कशा पद्धतीचं आव्हान असणार आहे? आव्हान म्हणजे या गावाला विकास अपेक्षित होता, जो की अनेक 25 वर्षापासून रखडलेला आहे। तर त्या विकासासाठी आम्ही मित्रपक्ष एकत्र येऊन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती करून आम्ही हे लढायचं ठरवलेलं आहे आणि जनतेला बदल हवा आहे हे गावाची सगळीकडचा कौल आहे। त्यामुळे निश्चितपणे ही निवडणूक आम्हाला सोपी जाईल असं मला वाटतं। नक्कीच आपण कुठल्या मुद्द्यावरती आता नागरिकांसमोर जाणार आहात? विकासाच्या मुद्द्यावर जे काही रखडलेले प्रकल्प आहेत भगूरमध्ये किंवा ताईंचं विजन, जसं की इथे या ठिकाणी आमदार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, तर त्यांचे पण काही स्वप्न आहेत ह्या गावाच्या अनुषंगाने। परत सावरकरांची जन्मभूमी आहे, तर त्या अनुषंगाने आपल्या म्हणजे राष्ट्रीय लेवलला आपण त्यांना मान सन्मान देतो, पण ह्या गावामध्ये त्यांची जन्मभूमी असताना जो विकास अपेक्षित आहे तो विकास कुठेतरी 25 वर्षामध्ये मागे राहिलेला आहे। तर ह्या दोन्ही पक्षांचं जे विजन आहे ते घेऊन मी उतरणार आहे आणि निश्चितपणे त्या मुद्द्यावर लोक आम्हाला स्वीकारतील। धन्यवाद ताई। आपण जर या ठिकाणी बघितलं तर भगूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठेतरी महायुतीमध्ये फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिंदेंच्या शिवसेनेसमोर आता भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी जी आहे ती निवडणूक लढवणार आहे। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, भगूर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।